तर रामराम मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज मी आलो आहे ताम्हिणी घाटात. ताम्हिणी घाटातनं आता तो वॉटरफॉल एक रिंग वॉटरफॉल, तर तो मी आज तुम्हाला दाखवणार आहे. आणि त्याला सिक्रेट वॉटरफॉल म्हणून सुद्धा ओळखलं जातं. आणि मी आत्ता पार्किंगला गाडी लावली आणि माझ्यासोबत काय थोडीशी पोरं आहेत, तर ती पोरं तुम्हाला दाखवतो. एवढी पोरं करते काय, तर एवढी पोरं आहेत आपल्यासोबत, सगळे लातूरचे आहेत. म्हण की काहीतरी. नमस्ते, राम राम. पाहिले पुढे हायचं बघा, ड्रोन सोडला इकडे खाली. आपल्याला तिकडे जायचे, आपल्याला जायचे खाली. आणि आता ही भाताचं सामान आणले. पातेलं कुठे पातेलं घ्या की. अरे गोद नाही ती, चला चंदन आहे. हो चंदन आहे, चंदन कसं लागते. करवंदच्या नावावर आई घाले मला चंदनाचं फळ खाऊ घालायला. रानात आमची हीच आहे. हा चल. समीर, आपण कशासाठी आलो इकडे? आपण आलोय पवायला. पाणी कुठे पवाय? पाणी बाधी शोधायचं अजून. पाणी नाही, बाटलीत आणले पाणी. आम्ही पाणी बाटलीत आणले. पाणी बघितले ड्रोन ने त्या धरणाचं. आपण मेन होता ना तेच बघितलं. हे बघा, आता आपण आलो इथं. पार्किंग पासून थोडस एक 10 मिनिटं खाली चालत द्यायचे. मोकळं रान तुम्हाला बघायला भेटते. आता कसं उन्हाळा होता त्याच्यामुळे आता ती जळले सगळं. पावसाळा लागल्यावर इथे सगळं हिरवं दिसणार आहे, झाडं उगवणार. त्याच्यामुळे आता अजून आम्ही बऱ्यापैकी अजून आता आम्हाला माहित नाही किती चालायचंय, पण इकडं खाली जायचं. या कुठं जायचंय ती माहित नाही. त्या नाळीच्या मागं मागं आलोय. पोरं भातासाठी जुगाड केलाय. पाणी आहे का नाही ते आम्हाला बी माहित नाही. बाई पाणी आहे ना भाई, आता आम्ही निघलोय. आपण पाणी आहे. आता आम्ही निघालूया. आता पाणी भेटल नाही भेटल ही काय आम्हाला गॅरंटी नाही त्याची. हे कसं उतरायचे. हो पाणी भेटलं बघ. पाणी पाणी बघ, पाणी बघ. हे घ्या बातचीच बाय. हे बघा पाणी, ही पाणी होईल आता ह्याच्यात बातचीच व्हायचा का. बघा पाणी, ही तर पाणी आहे, ही पाणी. घे पाणी. हे कशाला आणले? पातेलं कशाला आणले? भात कराय, भात 25 लोकांचा भात कराय पातेलं आणले. आणि पाणी कुठलं वापरणार आहे माहिती का ह्याला? हे बघा, हे एकदम स्वच्छ पाणी वापरणार आहे आम्ही. ट्रिपचा मॅनेजर बघा ह्यो. लोक जी म्हणतात सिक्रेट वॉटरफॉल, सिक्रेट वॉटरफॉल, तर आता आपण हा बघू शकता. ह्यो सावळ्या घाट. सावळ्या घाट एकदम पावसाळ्यात एकदम सुंदर असा व्ह्यू इथून दिसतो. आणि त्याच्याच बाजूला इथं जर पाहिलं तर जे रिंग वॉटरफॉल म्हणतात त्याचा हा पॉईंट आहे. आणि इथं पोहायला वगैरे जागा आहे. तिथं आपण आता इथं चांद जाणार आहे. आणि सावळ्या घाटाचा जो व्ह्यू तुम्हाला खरंच बघायचा आहे तर पावसाळ्यात नक्की या ठिकाणाला भेट द्या. कारण की इथं जे हॉटेल दिसतंय त्या हॉटेलच्या इथं गाडी लावायची आणि इथून असंच ट्रेक करत वरून इथं यायचं. इथून खाली उतरून असंच इथून परत असं इथं यायला येतं. आणि इथून देवकुंड आणि हा जो रिंग वॉटरफॉल आहे, जे की सिक्रेट वॉटरफॉल म्हणतो आपण, सिक्रेट वॉटरफॉल म्हणू शकतो. तर इथेच हा व्ह्यू आपल्याला सावळ्या घाटातून दिसतो. तू आयुष्यात कधी सक्सेस नाही बघितला. ती रस्ता तिकडून आलेला रे. राईट न बघ वर रस्ता आहे का पुढं. आता बघा इथनं आम्ही आलोय असं. आता असं परत असं वर चढायचंय. आणि रस्ता आमचा चुकलाय, कारण की इथं जायसाठी रस्ता दुसरीकडूनच आहे. अवघड आता. चुकलाय आमचा रोड. आता इथून आम्हाला इथं जायचं, कारण की इकडे साईडनं रोड होता. आम्ही आलो चुकीच्या रोडने इकडून, त्याच्यामुळे थोडं घसरत यावं लागते. असं थोडंसं राहिले. इथून त्या झाडापर्यंत टप्पा केला तर तिथनं रोड आहे आता खाली जायला.
या टप्प्यापर्यंत आलो आपण आता. आणि इथून पण भरपूर पुढे जायचे. भरपूर सारा प्रयत्न करून शेवटी इथं आलोयच. खडी चढाई करत करत एकदम अवघड असा टप्पा पार करत आम्ही शेवटी इथे येऊन पोचलोत. आणि आपल्याकडे आपली पोरं अगोदर तिथं पाण्यात उड्या मारून बसल्यात. आणि इकडे साईडला पण कुठला तरी ग्रुप आहे. बघ त्याच्या उराव टाकची ना आवडी. बघा आता ही पोरगी बघा. ब्लॉगर ऑफ द इयर. भात कुठे नियोजन लावले निलंगा राईस. लाल राईस. लाल का निलंगा राईस. निलंगा लालच असतो की. थांब Hello, how are you? I am under the water. Please help me. Here too much raining. कुठे गावला कसं आहे? बुडी दिली होय. बुडी दिली कसं लागला हाताला? खाली सगळं दिसलं. हे लागलं हाताला. दाढ दिसला गेले मायला. अरे चालूच आहे कॅमेरा. कॅमेरा चालूच आहे. दांडा लागला. दांडा लागला. बरं झालं बाबा. ड्रोन घेत आता मी आता कॅमेरा सोडतो. ड्रोन टाकलो का? ड्रोन टाकू का? आता एकदम खतरनाक असा शॉट झालता. कॅमेरा दिला मी आणि कॅमेरा त्याने पकडलाच नाही. एकदम हातात नसा टाकला आणि असल्या पाण्यात एकदम खाली गेला. ह्या भाऊन आणला काढून पायाला लागला. टेन्शन मध्ये होता. आता जेव्हा भेटलं गोप्रो तेव्हा भाऊच्या तोंडावर स्माइल बघा फक्त. 15-20 दिवस आधीच घेतला होता. बॅटरी काढ. बॅटरी काढ. बंद कर. ड्रोन बंद कर. तर अशा प्रकारे आता पहिल्यांदा माझा गोप्रो पडला पाण्यात. आता समीर नावाचा ड्रोन पडला. हे पाहुणं दांडच खोललं. आता उडवायचाच नाही. हे नाही ते सुक्या कपड्या उडू. सुक्या कपड्या. हा ही ड्रोन आहे. ड्रोन तांदूळ ड्रोन ठेवला. दाखव. आता हे समीर नावाचा ड्रोन आहे. माझा गोप्रो गेला तेव्हा काय गडी हसत होता. 3 वेळा उडी मारली खाली कडा का पाण्यात. तुझ्या गोप्रो साठी 3 वेळा पाण्यात गेलतो खाली. तू बुडायचा का पाण्यात? प्रकारे आता आमचा ड्रोन आहे. ड्रोन आकस्मितपणे असा त्याचा मृत्यू नाही. वायर काय करताय? काय करताय? झाली. Okay, let's go. आणि का मिसळ आहे का? काय? ते का नाशिकची मिसळ आहे का? मीठ टाक. हाताने टाकायचं. मीठ मीठ टाक. टाकायचं असतं. हाताला विसरायचं असतं.
अरे या पट्ट्याच्या कुठं मांडायची वरी कसला पॉइंट होता व्ह्यू वरी विरी कुठं वरी तांदूळ टाकायच्या अगोदर पडल ती अरे मी काय करतोय ए खाली लागायला लागले पाणी टाकलं होईल बरोबर काय विषय नाही हलवलं होईल राईस टाकतो मी आता टाका टाका तांदूळ टाका ते गैकर सेंटरला घे सर्व ती लाव धरकी ही तुम्ही बघू शकताय आम्ही तांदूळ न धुता तांदूळ म्हणजे धुतलेला तांदूळ घरून आणल्या सुकून हॅलो तांदूळ सुकून आणलेत आम्ही घरनं त्याच्यामुळं आम्ही इथं धुतलं नाहीत पाण्याची कमतरता आमच्याकडे एवढ्या 3 बिस्लरीच्या बाटल्या आहेत आणि ह्या 3 बिस्लरीच्या बाटल्यात आम्ही एवढा भात शिजवणार आहे पातेल्याची बघा पातेलं एवढं पातेलं आहे आणि हे आमचे आचार्य आहेत आचार्यांचं नाव काय गोरक्ष मस्तपैकी इथं भात बनवलाय आता भात शिजलाय सगळे असे आरामात भात खात्यात मस्तपैकी इथं जेवढा कचरा दिसतोय तुम्हाला तेवढा त्यातला अर्धा कचरा आमचा आहे आणि सगळा कचरा आम्ही वर जाऊन जाताना वर घेऊन जाणार आहे ठीक आहे तर पर्यटक जेवढं पण येतात तिकडं सगळ्यांनी आपापला कचरा आपापला घेऊन जायचे घरी काय म्हणायचं तुम्हाला इथं आम्ही भात बनवलाय आणि आता दाखवतो भात खायला किती लोक आहेत हे बघा ही लोक थांबल्यात भात खायला आणि आम्ही भात केल्याला बघितलंय ती लोक जाईनात पण आम्ही भात त्यांना देणार नाही काय म्हणायचं आश्चर्य तुम्हाला कचरा नेला पाहिजे का नाही घरी नेलाच पाहिजे इथं नाही ठेवला पाहिजे इथं नाही ठेवलं पाहिजे समीर नाळेसारखी बघा कशी करतात समीनाळे भोकत येडा आहे निसर्गरम्य वातावरणात हा लातूरच्या स्टाईल मध्ये केलेल्या भाताचा आस्वाद घेत आला एक लातूरकर जो की पाणी बघून अत्यंत खुश होतो त्यामुळे जास्त भात खातो सनस्क्रीन आणली की याने हे बघ की तुझ्या मोहर लावतो इथे पलीकडे टक 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 कसं चोळते कापाळ व्हायरल आता युट्यूबलाच की हे बघा आम्ही आता आमचा कचरा आहे इथं भरलेला आहे या बाटल्या आहेत ती पिशवीत भरणार आहे आता हे बघा एवढं भरले आता ही पाणी होतो ह्याच्यात ओके मध्ये कामकाज झाले आणि इथून बघा आता कसं उतरायचंय खतरनाक असं उतराई आहे क्रिस्टल क्लिअर पाणी आपल्याला बघायला मिळते खाली हे असंच वरनं पाणी येते पवन भाई आपला ह्याच्याच हातात कॅमेरा दिलता ह्याने सोडला दिलता तर इथनं आता खाली आलं ना तर इथं खाली रिंग वॉटरफॉल आपल्याला रिंग म्हणजे असं हे बघा एक्झॅक्ट रिंग वॉटरफॉल याला म्हणतात इथून पायापासून पाणी पडतंय इथं पडते मग त्याच्यामुळे नैसर्गिक रिंग तयार झाली इथून खाली पाणी जाते ओके सुरांग आहे का तिथं इथं पाणी ती सुरांग जर नसली असती का लय भारी झालं असते एवढं मोठं हेट झाली असते हे बघा खाली दिसतंय का कणमणी अनमोनी चला हे माघारी हे पुढे जाऊ नको बाबा ए गौऱ्या ओय ओय डायरेक्ट देवा घरी पाणी पाजते तुला देवच पाजते पाणी पाऊलं वगैरे आता भात वगैरे करून खाल्ला आम्ही आता आम्ही निघालोय माघारी आणि आता जवळपास वाजले ते 1 सकाळी आम्ही आलोय 9 वाजता इथं पोचलो होतो आणि आता मी रिटर्न निघालोय तर व्हिडिओ आवडला असला लाईक करा कमेंट करायला विसरू नका चला